नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आणि निरामय आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, जेव्हा नवीन वर्ष येतं त्यापैकी आपल्यापैकी अनेक जणं काही ना काही संकल्प करतात. काहींचे फायनान्शियल गोल्स असतात, काहींचे करिअर संबंधात गोल असतात. मुलं जी शाळा कॉलेजमध्ये जातात त्यांचे अभ्यासाच्या संदर्भात काही गोल्स असतात. तर असे वेगवेगळे संकल्प हे आपले असतातच. काही जण आरोग्यासंदर्भातसुद्धा काही संकल्प करतात. वजन जास्त ज्यांचं असतं ते वजन कमी करण्याचा संकल्प करतात. ज्यांचं वजन कमी असतं ते वजन वाढवण्याचा संकल्प करतात. मित्रांनो, आपल्याला आपलं आरोग्य, आपलं स्वास्थ्य हे टिकवण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्नशील राहायला हवं. आयुर्वेदाचं जे प्रयोजन आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे काय, की जे स्वस्थ व्यक्ती आहेत किंवा ज्यांना काही त्रास आहे त्यांनीसुद्धा आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. काही गोष्टी ह्या विशेषत्वाने करायला हव्यात आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी. आणि विकार प्रशमन हे आयुर्वेदाचं दुसरं प्रयोजन आहे. पहिलं जे महत्त्वाचं प्रयोजन आहे ते म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. तेव्हा मित्रांनो, आपण सर्वांनीसुद्धा स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने नेहमीच काळजी घ्यायला हवी. आपण प्रयत्नशील राहायला हवं जेणेकरून आपण आजारी पडणार नाही. मित्रांनो, याच संदर्भात मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये एक 5 संकल्प सांगणार आहे. हे 5 संकल्प तुम्ही नक्कीच यावर्षी करा जेणेकरून तुमचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहील. तुम्हाला काही आजार होणार नाहीत आणि जरी काही आजार झालेच तरी तुमची रोगप्रतिकारशक्ती ही चांगली असल्यामुळे ते आजार तुमचे लवकर बरे होतील. चला तर मित्रांनो, आपण पाहूया की हे कोणते 5 संकल्प तुम्हाला ह्या नवीन वर्षी करायला हवेत. पहिला जो संकल्प आहे तो म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे. आयुर्वेद काय म्हणतं की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे. सकाळी सूर्योदयाच्या आधी साधारणपणे 1 तासभर उठायला आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. बघा, जेव्हा आपण लवकर उठतो, दिवसाच्या आधी उठतो, त्यावेळी जे दिवसाचं सायकल आहे, ठीक आहे, आणि आपल्या शरीराचं सायकल हे सिंक्रोनाइज होतं, मॅच होतं. जेव्हा सूर्योदय होतो, रात्र संपते आणि दिवस चालू होतो आणि आपण त्याच टायमाला जर उठत असू, सूर्योदयाच्या आधी जर आपण उठत असू तर आपल्या शरीराच्या क्रिया ह्या दिवसाबरोबर चालू होतात आणि त्यामुळे दिवसभर आपलं शरीर जे असतं ते व्यवस्थित राहतं. त्यातल्या क्रिया आहेत, आपल्या हार्मोन्सच्या ज्या काही चयापचयाच्या क्रिया शरीरामध्ये होत असतात त्या नियमित व्हायला मदत होते. त्यामुळे सकाळी लवकर उठणं हे आपण चालू करा. जर आपण सकाळी उठताय लवकर तर ते कंटिन्यू करा आणि जर उठत नसाल तर सकाळी लवकर उठणं मात्र आपण नक्की चालू करा. सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं तर रात्रीसुद्धा लवकर झोपायला हवं. 6 ते 7 तास इतकी झोप ही प्रत्येक माणसाला आवश्यक असते. त्यामुळे रात्री जर उशिरा झोपत असाल आणि सकाळी जर लेट उठत असाल तर ते तुम्ही बंद करा आणि सकाळी लवकर उठणं हे चालू करा. अनेक जणांना झोपेचे प्रॉब्लेम असतात, झोप लागत नाही आणि मग सकाळी उशिरा उठायला होतं. आयुर्वेदशास्त्र ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर झोपेसंदर्भात बरेचसे व्हिडिओ आहेत. म्हणजे चांगली झोप लागायला हवी यासाठी काय काय उपक्रम करायला हवेत, छोट्या छोट्या गोष्टीच आहेत. तर हे उपक्रम कोणते आहेत, कसे करायचे या संदर्भात विस्तृत माहिती आमच्या चॅनलवर आहे. हे सगळे व्हिडिओ आपण पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न हे करू शकता. नाकामध्ये गाईचं तूप टाकणे आहे, कानामध्ये तेल सोडणं आहे, पादाभ्यंग आहे, पायाला तेल लावणं आहे, शिरोभ्यंग डोक्याला तेल लावणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्की करा जेणेकरून आपल्याला झोप मिळेल आणि झोप चांगली मिळाली तर तुम्ही सकाळी लवकर हे उठू शकाल. दुसरा संकल्प जो आहे तो मी तुम्हाला करायला सांगेल तो म्हणजे व्यायाम. आपल्यापैकी बरेच जण व्यायाम करतही असतील आणि काही जण व्यायाम करत नसतील सुद्धा. आयुर्वेदामध्ये अर्धशक्ती व्यायाम करायला सांगितलेला आहे. म्हणजे तुमची जेवढी शक्ती आहे त्या शक्तीच्या अर्ध्या कॅपॅसिटीपर्यंत व्यायाम करायचा असतो. आयुर्वेद कसं शरीराला सांभाळतो, जपतो. त्याच्यामुळे आयुर्वेद असं म्हणत नाही की तुम्ही भरमसाठ व्यायाम करा, हलका व्यायाम करा, कमी व्यायाम करा, अर्धशक्तीपर्यंत व्यायाम करा असं आयुर्वेद म्हणतो. तुमचं वय किती आहे, कसं आहे, तुम्हाला कोणता व्यायाम जमतो त्याप्रमाणे चालणं आहे, जॉगिंग आहे, सूर्यनमस्कार आहे, उठक बैठक आहे किंवा जिममध्ये वेट ट्रेनिंग आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या वयानुसार, शक्तीनुसार ठरवू शकता आणि करू शकता. व्यायाम केल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातल्या धातूंचं बल वाढतं. आता आपण पाहतो आहे की कोरोनाचे रुग्ण कधी वाढतात, कधी कमी होतात, दुसरी लाट येते, तिसरी लाट येते, हे सगळं प्रकरण चालूच आहे. तर अशावेळी आपल्या शरीरातल्या धातूंचं जर बल चांगलं असेल
तर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि हे आपल्याला कसं बल वाढवता येईल, तर हे बल आपल्याला व्यायामाने वाढवता येईल. व्यायामामुळे काय होतं, आपल्या शरीराचं कर्मसामर्थ्य निर्माण होतं आणि आपल्या शरीरातलं बल, धातूंची शक्ती जी आहे ती वाढते. त्यामुळे कोणताही आजार जरी आपल्याला झाला तर त्याला आपले धातू जे आहेत ते फाईट करतात. म्हणजे एकंदर तुम्ही बघाल तर आपली इम्युनिटी चांगली राहते. त्यामुळे व्यायाम जर तुम्ही करत नसाल तर करायला चालू करा. हा एक चांगला संकल्प घ्या ह्या नवीन वर्षामध्ये आणि व्यायाम करायला चालू करा. तिसरा संकल्प मी तुम्हाला सांगेन तो म्हणजे ध्यान करणे, मेडिटेशन करणे. बघा मित्रांनो, आपण जशी आपल्या शरीराची काळजी घेतो तशी सध्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आपल्या मनाची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. बघा, आजार दोन पद्धतीचे असतात. एक इन्फेक्टिव्ह स्वरूपाचे आजार असतात, त्याच्यामध्ये कोरोना येतो, मलेरिया येतो, टायफॉईड येतो, डेंग्यू येतो. तर हे सगळे इन्फेक्टिव्ह डिझिजेस झाले, ठीक आहे. पण असे बरेचसे आजार आहेत जे इन्फेक्टिव्ह नाही आहेत. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, अस्थमा आहे, ऑटोइम्युन डिझिजेस आहेत, अम्लपित्त आहे, संधिवात आहे, बरेचसे डिझिजेस आहेत जे की इन्फेक्टिव्ह नाही आहेत. तर हे जे इन्फेक्टिव्ह डिझिजेस नाही आहेत त्याच्यामध्ये ते होण्यामध्ये मनाचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. ह्यांना सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतात. म्हणजे ह्याची सुरुवात कुठे ना कुठे आपल्या मनातल्या स्ट्रेसमुळे सुद्धा होत असते. त्यामुळे आपल्या मनाची काळजी घेणे, मनाचे कसे विकार आहेत, वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत, क्रोध आहे, शोक आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, ते सगळे मनाच्या विकार आहेत. आणि हे विकार जसे जास्त येत असतात मनामध्ये तशी आपल्या मनाची स्ट्रेस लेवल ही वाढते. आणि स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे मग त्याची परिणती कुठे ना कुठे वेगवेगळ्या आजारांमध्ये व्हायला लागते. तर यासाठी तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशन सोपी प्रक्रिया असते. तुमच्या आजूबाजूला जे काही योगा शिबिरं आहेत, केंद्र आहेत, त्यांना तुम्ही भेटू शकता. काही मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थासुद्धा असतात, त्यांनासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून मेडिटेशन शिकू शकता, ध्यानयोग वगैरे शिकू शकता. बऱ्याचशा गोष्टी आता सध्या कार्यरत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अटॅच होऊ शकता आणि मेडिटेशन करू शकता. बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ज्याच्यामध्ये आपण मन शांत ठेवून एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करतो, त्यावेळी आपण आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात त्यांना थांबवत असतो. आणि यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढते आणि आपण काय विचार करतो आहोत त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करायला शिकत जातो. तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा. आणि मनाला चांगलं ठेवण्यासाठी मेडिटेशन जर तुम्ही करत नसाल तर हा एक संकल्प करा ह्या नवीन वर्षामध्ये की मी आता ह्या नवीन वर्षामध्ये मनाचीसुद्धा माझ्या काळजी घेणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. यानंतर चौथा संकल्प मी तुम्हाला सांगेन तो म्हणजे तुमच्या जेवणासंबंधित आहे. बघा, जेवण जे आहे ना ते वेळेवर जेवण करणं फार आवश्यक आहे. सकाळचा नाश्ता, दुपारची जेवणाची वेळ, संध्याकाळचं काहीतरी थोडंसं हलकं खाणं आणि रात्रीची जेवणाची वेळ ही तुमची फिक्स असणं फार आवश्यक आहे. वेळा जेवणाच्या चुकू नका. दुपारचं जेवण जे आहे ते अगदी टायमावर करा. आजकाल पाहतो आपण बरेचसे पोटाच्या संदर्भात जे आजार आहेत, अम्लपित्त असणे किंवा पोट साफ न होणे आणि ते आजार झाल्यानंतर मग त्या संदर्भात वेगवेगळे बाकी आजार निर्माण व्हायला लागतात. तर हे सगळ्या आजारांचं कुठे ना कुठे मूळ जे आहे ना ते वेळेवर जेवण न करणं हे सुद्धा आहे. तर वेळेवर जर तुमचं जेवण होत नसेल तर नक्कीच ह्या वर्षी संकल्प करा की मला आता वेळेवर जेवण करायचं आहे आणि आपल्या पोटाची काळजी घ्यायची आहे. जसं वेळेवर जेवण करायला हवं तसंच जेवणसुद्धा ताजं खाणं फार आवश्यक आहे. 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं किंवा आजचं उद्या अशा प्रकारचं जेवण जेवू नका. शिळं अन्न हे आरोग्याला घातक असतं. तेव्हा ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायला हवं. तसंच बाहेरचं जेवण न करणं हा सुद्धा एक संकल्पाचा विषय होऊ शकतो. आपण पाहतो की आता सध्याच्या या टाईममध्ये अनेक जणं बाहेरचं जेवण हे खातच असतात. 1-2 दिवस आड करून चालूच असतं बाहेरचं जेवण खाणं, बाहेरून काही मागवणं, ह्या गोष्टी सतत चालू असतात. मित्रांनो, बाहेरचं जे जेवण आहे, आउटसाईड फूड जे आहे ते तुमच्या आरोग्यासाठी कधीही हितकारक नाही. 15 दिवसातून 1 महिन्यातून तुम्ही एकदा काहीतरी खाताय तर दॅट इज ओके. पण रेग्युलर बेसिसवर जर तुमचं बाहेरचं खाणं होत असेल तर तुम्हाला अम्लपित्त होणं, पाईल्स होणं, मायग्रेन होणं यासारख्या समस्या या पुढे येणारच आहेत. तर हा एक संकल्प तुम्ही करू शकता की जर तुम्ही बाहेरचं खात आहात तर त्याचं प्रमाण, फ्रिक्वेन्सी ही भरपूर कमी करा. ठरवून घ्या की बाबा मी महिन्यातून इतके दिवसच बाहेरचं खाईन, त्याच्यापेक्षा जास्त मी खाणार नाही. हा सुद्धा एक संकल्प करण्याचा विषय आणि तो संकल्प तुम्ही नक्की करा. 5वा आणि शेवटचा संकल्प मी तुम्हाला सांगेन की तो आहे पथ्य सेवन करणे याबाबत. आपल्यापैकी अनेक जणांना काही ना काही आजार असतील, तर मी म्हणेन तुमचा जो काही त्रास आहे ना तो ह्या वर्षी पूर्णपणे निघून जाईल असा सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. त्या दृष्टीने तुम्ही पथ्य सेवन हे सुद्धा करू शकता. आयुर्वेदशास्त्र
ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याचशा आजारांची पथ्यही सांगून ठेवलेली आहेत. म्हणजे डायबिटीस असेल तर तुम्ही काय काय खायला हवं, ब्लड प्रेशर असेल तर काय खायला हवं, थायरॉईड असेल तर काय खायला हवं, संधिवात असेल तर काय खायला हवं, अम्लपित्त असेल तर काय खायला हवं, ही सगळी पथ्य जी आहेत ती आमच्या चॅनलवर आहेत. तर ही पथ्य सेवन करणं हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आयुर्वेद म्हणतो की जर तुम्ही पथ्य करताय ना तर तुम्हाला औषधांची गरज लागतच नाही. इतकं महत्त्वाची भूमिका ही पथ्याची असते. तर हे सगळे व्हिडिओ आपण पाहू शकता आणि त्याप्रमाणे पथ्य सेवन करू शकता. हा सुद्धा एक संकल्प करू शकता की ह्या गोष्टीच मी खाणार आहे, ह्या गोष्टीच मी करणार आहे आणि बाकीच्या गोष्टी मी ह्या वर्षी करणार नाही आहे, जेणेकरून माझा आजार जो आहे तो पूर्ण बरा होईल. तेव्हा मित्रांनो, पथ्य सेवनाचा संकल्पसुद्धा तुम्ही ह्या नवीन वर्षी करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारचे वेगवेगळे संकल्प जे आहेत ते तुम्ही ह्या नवीन येणाऱ्या वर्षी नक्कीच करा. आपलं आरोग्य जे सध्या आहे त्याच्यामध्ये आणखी ॲडिशन करून घ्या. काही त्रास असतील तुमचे तर ते हळूहळू दूर करून घ्या. ट्रीटमेंटमध्ये दिरंगाई करू नका, पथ्यपाणी सोडू नका, जेणेकरून तुमचं आयुष्य आणि आरोग्य हे चांगलं राहील आणि झालेले आजारसुद्धा तुमचे लवकर बरे होतील. मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासाठी येईन. तोपर्यंत धन्यवाद.